नमस्कार, मी प्रभाकर पाटील. आमचा गाव आमचा विकास मीडिया, अपडेट मीडिया आणि किंग मेकर मीडियामध्ये संवाद स्पर्श या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचे आपले पाहुणे आहेत शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव, एक वृक्षमित्र, पर्यावरणप्रेमी, जलयुक्त शिवाजी विद्यापीठाचे प्रवर्तक तसेच एककाचे मानकरी असे घडले भारतीय वैज्ञानिक, हिरव्या बोटांचे किमयागार, आवर्त सारणी व मूलद्रव्यांची किमया या पुस्तकांचे लेखक. यापैकी आवर्त सारणी व मूलद्रव्यांची किमया या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा महात्मा ज्योतिबा फुले हा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच विविध दैनिके, नियतकालिके आणि स्वतःचा एक ब्लॉग ज्यावरती फक्त निव्वळ आणि निव्वळ जल, जंगल, जमीन आणि पर्यावरण यावरतीच लिहितात असे प्रमुख आजचे अतिथी डॉक्टर व्ही एन शिंदे सरांचे मी संवाद स्पर्श एक बाजू या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. खरं तर आपण गेली 15-20 वर्षे वातावरणाकडे ज्यावेळी बघतो की एक काळ असा होता की 15-20 वर्षातून 100 वर्षातून आपण उदाहरण द्यायचे की या काळात असा पूर आलेला होता. गेल्या 8-10 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतं सर की 2019ला पूर आला, 2021ला पूर आला आणि प्रत्येक वर्षी ते रेकॉर्ड मोडत चाललेलं आहे. हा एक भाग आहे. दुसऱ्या बाजूला भूस्खलन होणं हे आम्हाला फारसं माहीतच नव्हतं, ते अलीकडच्या काळातच कळालं. पूर्वीच्या काळामध्ये कुठंतरी ऐकायला मिळायचं की चेरापुंजीला ढगफुटी झालेली आहे, असे आता सातत्यपूर्ण आपल्या डोळ्यासमोर येतं. अजून अलीकडे एक बातम्या येतात की त्याच्यामध्ये एक सातत्यपूर्ण असं येते की बिबट्या इथं दिसला, बिबट्या तिथं दिसला, या डोंगरात दिसला, त्या गावात दिसला, अशी एक परिस्थिती. तस्कर ह्या जंगलातून इकडं आला, असं एक नैसर्गिक असमतोल झालेला आहे आणि जे सूत्र होतं ते कुठेतरी बिघडतंय का. मग हा सगळा जो आराखडा आहे आणि आजचा जो आपला विषय आहे जल, जंगल आणि जमीन, या दोन्हीचा हा ताळमेळ कुठे विस्कटतोय का हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे सर. हा ताळमेळ पूर्णतःच विस्कटलेला आहे आणि याची सुरुवात खूप वर्षापूर्वी झालेली आहे. पण त्याचं प्रमाण जे आहे ते अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, मोठ्या झपाट्यानं वाढत असल्यामुळं हे आत्ता आपल्याला दृश्य स्वरूपात जाणवतं. आपण एक पहिल्यांदा सुरुवात करत असताना एकच उदाहरण घेऊ की टस्कर गावात येणे किंवा वाघ गावात येणे, बिबट्या गावात येणे, हे आता नेहमी आपल्याला चर्चा ऐकायला मिळते. तसं बघितलं तर त्यांनी नाही यायला पाहिजे. त्याचं कारण असं, आपण सांगतो की जंगलांचं प्रमाण कमी झालं म्हणून ते शहरात येतात, त्यांची संख्या पण कमी झाली. बरोबर. इंग्रज ज्यावेळेस हा देश सोडून गेले त्यावेळेस हजारात असणारी वाघाची संख्या आता शेकड्यात एकेका राज्यात आपण मोजायला लागलो आहे. म्हणजे ती संख्या एकीकडे कमी झाली. त्यामुळे जंगलांचं प्रमाण त्यांच्या अधिवासासाठी अपुरं आहे का, तर नाही. त्यांची घटलेली लोकसंख्या बघितलं, त्यांची संख्या जर बघितली तर आत्ताचं प्रमाण जे आहे ते योग्य आहे आणि त्यांना जंगलामध्ये वास्तव्य करता येऊ शकतं. पण ते जंगलातून मग शहरात काय येतात, तर त्याचं उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातलं सांगता येण्यासारखं आहे. आपल्याकडे डोंगरांच्या वरती ग्लेरिसिडिया लावला, अविचाराने लावला आणि ग्लेरिसिडिया लावल्यानंतर त्या ठिकाणी असणारे सगळे उंदीर गावाकडे पळाले. उंदीर खायला मिळत नाहीत म्हणल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ साप आले आणि केरली तामगाव सारख्या गावामध्ये दररोज एका घरात साप दिसायला लागला. हे जे आहे हेच या जनावरांच्या बाबतीत सुद्धा झालेले, जंगली पशु, श्वापद जे आहेत त्यांच्या बाबतीत झालेले आहे. जंगलामध्ये सगळ्यात वाईट पद्धतीनं वाढत चाललेली वनस्पती आणि ज्याच्याकडे अजून आपलं कुणाचंच लक्ष नाही, चर्चेतही नाही, अशी म्हणजे घाणेरी. घाणेरीला कुठलाही शाकाहारी प्राणी खात नाही. त्याच्या फुलातून मकरंद गोळा करण्यासाठी किंवा पुष्परस घेण्यासाठी काही फुलपाखरं जातात, कीटक जातात. हे सोडलं तर त्याची फळं खायला पक्षी गर्दी करतात वगैरे, असं काही नाही. त्यापेक्षा जास्त पांढरफळीसारख्या वनस्पतीवर, धामणीसारख्या वनस्पतीवरती पक्ष्यांची झुंबड उडालेली दिसते. तर यांचं प्रमाण आता तिथं घटलेलं आहे आणि मग हे प्राणी, बाकीचे जे शाकाहारी प्राणी आहेत ते जंगल सोडून शहराकडे किंवा बाकीच्या ठिकाणी फिरायला लागले. लोकवस्तीत विशेषतः हरणांचं, काळविटांचं स्थलांतर झाल्यासारखं झालंय. ते फक्त गवताळ प्रदेशात राहणारी जी मंडळी आहेत, ज्यांना जंगलात पूर्वी झाडं आणि गवत दोन्ही मिळायचं, तर ते तिथं नसल्यामुळं ती आता शहराकडे शिफ्ट व्हायला लागली. खायला काही मिळत नाही म्हणल्यानंतर ते पण शहरामध्ये शिरायला लागले. बरोबर. जंगलात खायला काही मिळत नाही म्हणून हे सिमेंटच्या जंगलात यायला लागले. तर हा असमतोल फक्त झाडांच्या बाबतीत घडलाय, जंगलाच्या बाबतीत घडलाय असं नाही. आपण केवळ नेत्र सुख मिळावं म्हणून
आपण केवळ आपल्याला छान वाटावं म्हणून, आपल्याला आवडतं म्हणून जंगलांचं, नैसर्गिक साधन संपत्तीचं, पर्यावरणाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. एक उदाहरण जर सांगायचं झालं तर 10 वर्षापूर्वी पुण्यावरून कोल्हापूरला निघाल्यानंतर शिरवळपर्यंतच्या भागामध्ये आपल्याला कॉस्मॉसची फुलं दिसायची. आता या कॉस्मॉसच्या फुलांनी पूर्ण डोंगर आणि टेकड्या सगळ्या पूर्ण भरून टाकलेल्या आहेत त्या एरियातल्या. आणि ही कॉस्मॉसची फुलं शिरवळ सोडून साताऱ्यापर्यंत आलेत आणि आता ते कोल्हापूर सारख्या शहरामध्ये पण दिसायला लागले. तर हे जे आहे केवळ आपल्याला चांगलं दिसतं म्हणून किंवा आवडतं म्हणून एखादी गोष्ट करणं की ज्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो, निसर्गावर काय परिणाम होतो, अन्य जीवसृष्टीवर काय परिणाम होतो याचा विचार न करता आपण ज्या गोष्टी करतो त्याचा परिणाम प्रामुख्यानं या जंगली प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला झालेला दिसतो. आणि तेच मग बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत घडत गेलेलं आहे, ज्याचा निसर्गावरती आणि निसर्ग चक्रावरतीच खूप मोठा अनिष्ट परिणाम झालाय. पावसावर हा परिणाम सगळ्यात मोठा झालेला आपल्याला दृश्य रूपात जाणवतो. त्याचं कारण म्हणजे पुराचा झटका येतो आणि आपल्याला दरवर्षी निसर्ग चक्र बदललंय याची जाणीव करून देतो. हो. एक दुसरा आता पावसाचा मुद्दा आलेला आहे की प्रत्येक वर्षी ऋतुमानाचा जो बॅलन्स आहे 4 महिन्याचा जो टप्पा आहे, म्हणजे सुरुवातीला जूनमध्ये सुरू होणारा पाऊस जुलैच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तो पुढे सरकलेला आहे. आता हे बदलतं जे ऋतुमानाचं जे चक्र आहे ह्याच्या पाठीमागचे कारण आहे. निसर्गामध्ये या गोष्टी ज्या आहेत, एखादं वर्ष अवर्षणाचं येणं जाणं, या गोष्टी पहिल्यापासूनच्या आहेत. त्या गोष्टी फक्त आत्ताच घडतायत असं जर आपण म्हणत असू तर शिवाजी महाराजांचं चरित्र ज्यांनी बारकाईनं वाचलंय त्यांच्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या जन्माअगोदर कित्येक वर्ष दुष्काळ पडलेलं होतं महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं असं काही नाही की अवर्षणाची वर्ष येत नव्हती, दुष्काळ पडत नव्हता, असं नव्हतं. पण त्या काळामध्ये जो पाऊस पडत होता तो इथल्या निसर्गामध्ये साठवून ठेवायची आणि त्याला जतन करायची एक ताकद होती. म्हणजे 72चा दुष्काळ आम्ही पाहिलाय आणि बऱ्यापैकी आठवतो. त्यामुळे सांगतो की 72च्या दुष्काळामध्ये माणसाला खायला अन्न नव्हतं, पण प्यायला पाणी मात्र होतं. बरोबर. आज परिस्थिती अशी आहे, अन्नधान्य आपल्याकडे मुबलक आहे पण पाणी आपल्याकडे टिकत. ही परिस्थिती का उद्भवली याचा विचार केला की मग बाकीचे प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात. ही परिस्थिती उद्भवली कारण झाडांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात घटलेलं आहे. झाडांचं प्रमाण एकीकडे प्रचंड प्रमाणात घटत असताना दुसरीकडे आपण जी काही थोडीफार झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये विदेशी झाडांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि विदेशी वाणांची जी झाडं आहेत त्यातली आत्ता जेवढी काही झाडं मी अभ्यासलेली आहेत किंवा मी स्वतः वाचन ज्या झाडांचं केलेलं आहे त्यातलं काजू वगळता एकही झाड मला आपल्या इथल्या वातावरणाला सूट झालंय आणि त्याचा 100% आपल्याला फायदा होतोय अशा प्रकारचं दिसलेलं आहे. आता काजूच्या झाडाबद्दलची सुद्धा गंमत आहे. काजूचं झाड भारतामध्ये 16व्या शतकात आलं. पोर्तुगीजांनी हे आणलं आणि आणतानाच त्यांचा हेतू हा होता की काजूची पानं पटकन कुजत नाहीत, काजूची पानं पसरट असतात. ती इथल्या कोकणातल्या म्हणजे गोव्यातला जो डोंगर आहे त्या डोंगराच्या रांगावर जर काजूची झाडं लावली तर त्याची पानं पडतील आणि पानं पडल्यामुळे तिथल्या जमिनीची धूप होणार नाही. म्हणजे हा विचार करून ते झाड भारतात आलं. काजूच्या फळाचा उपयोग आपल्याला 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत खऱ्या अर्थाने माहित नव्हतं, पण त्या झाडाला नैसर्गिक कारणासाठी पोर्तुगीजांनी सुद्धा आणलं आणि ते इथं संवर्धित केलं. ते एकमेव झाड असं आहे की ज्याचा आपल्याला जमिनीच्या पोषणासाठी पण उपयोग होतो, जमीन संरक्षणासाठी पण उपयोग होतो आणि नंतर आपल्याला त्याच्या फळाचा उपयोगही कळाला. पण गुलमोहर असेल, बाकीचे रेनट्री ज्याला आपण म्हणतो, शिरीष सारखंच दिसणारं रेनट्रीचं झाड असेल, सुबाबूळ असेल, क्लिरिसिडिया असेल, ही झाडं जे आहेत त्यांचे काहीच उपयोग नाहीत का, तर काही झाडांच्या आहेत पण त्यांचा त्या कारणासाठी आपण उपयोग करत नाही, असं पण आहे. त्यामुळे त्या झाडांचे तोटे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांचा इथली नैसर्गिक विविधता किंवा नैसर्गिक वारसा आहे तो जतन करण्याच्या दृष्टीनं तसा फायदा होतो. पूर्वीच्या काळामध्ये जो पाऊस पडायचा त्या पावसाचं पाणी या झाडांची मुळं खोलवर न्यायची, ते पाणी जमिनीमध्ये साठायचं. झाडांची घनता जास्त असल्यामुळं ते पाणी उन्हाळ्यात सुद्धा खालच्या झऱ्यांच्या मधून पाझरत असायचं. ते नदीपर्यंत पोहोचत असेल, अगदी लांबवरच्या गावापर्यंत पोहोचत असेल अशातला भाग नाही, पण त्याच्या आजूबाजूची जी वस्ती होती त्यांना त्या वाळूमध्ये झरे काढले तरी तिथं पाणी प्यायला मिळत होतं.
बरोबर. आता नद्यामध्ये वाळू पण आम्ही ठेवलेली नाही, ते पाणी जमिनीमध्ये नेण्यासाठी झाडं पण आम्ही ठेवलेली नाहीत. जिथं डोंगर टेकड्याच्या रांगा होत्या त्या रांगा पण आम्ही भुईसपाट करत चाललेलो आहोत. बरोबर, हो. अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम एकीकडे पाणी जमिनीमध्ये मुरवणं, पाणी टिकवून ठेवणं याच्यावरती होतोय. दुसरीकडे प्रचंड प्रमाणात वाढलेली वाहनांची संख्या, त्यांच्यासाठी वापरलं जाणारं खनिज तेल, कारखान्यासाठी लागणारी ऊर्जा किंवा इतर कारणासाठी लागणारी ऊर्जा, या सगळ्या ऊर्जा निर्मितीच्या कारणासाठी वापरला जाणारा दगडी कोळशासारखा प्रकार, याच्यामुळं वातावरणामध्ये प्रदूषकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आणि ज्या वेळेस कार्बनी संयुगांचं प्रमाण वातावरणातलं वाढतं त्या वेळेस टेम्परेचर वाढायला सुरुवात होते. बरोबर. आणि ॲव्हरेज टेम्परेचर जसं वाढत जाईल तसं तसं पर्जन्यमानावरती परिणाम होणं अपरिहार्य आहे. आत्ता पाऊस जास्त पडतो आणि पूर्वी कमी पडत होता असंही काही नाही आहे. वातावरणामध्ये, हवेमध्ये वाफ किती प्रमाणात साठवून ठेवायची याची एक मर्यादा आहे, सॅच्युरेशन लिमिट आहे. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त झालं तर ते जमिनीकडे येणार, ढगाच्या रूपात ती सगळी वाफ गोळा होते, त्याचं द्रवीकरण झालं की ते कुठेतरी कोसळ. मग ते कुठे किती प्रमाणात कोसळायचं याचं प्रमाण आता निश्चित होईना झालंय. आणि ज्या ढगफुटीसारख्या घटना कधीतरी चेरापुंजीला आपण ऐकत होतो, कधीतरी जम्मू काश्मीरमध्ये बर्फाचं अगदी म्हणजे सरी कोसळल्यासारखं वातावरण असायचं, ते आता जागोजागी आपल्याला दिसायला लागले. बरोबर. म्हणजे अगदी अवकाळी पावसामध्ये लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक ढगफुटी झाली. तर हे जे घडायला लागले याला कारण पृथ्वीवरच्या जे टेम्परेचर आहे, ॲव्हरेज सरासरी तापमान जे आहे ते तापमान कंटिन्युअसली वाढत चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्याला सहन करावा लागतो. सर, पुढचा मुद्दा पाण्याला धरूनच आहे की एका बाजूला पाणी म्हणजे जीवन, जिथं पाणी आहे तिथं जीवसृष्टी उभी राहिली आणि त्याच्या पुढचं मग आज आम्ही जे सुसंस्कृत म्हणून जे काही सगळं बघतो ते पाणी असल्यामुळे पाहतो. आता जर बघितलं तर एका बाजूला पाऊस पडतो, मोठ्या प्रमाणात पूर येतो, म्हणजे ज्याला म्हणतात की ओला दुष्काळ. दुसरी बाजू आपल्याकडे अशी आहे की एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला टँकर पाण्याचे पुरवावे लागतात, अशी एक परिस्थिती आहे. असा जो आपला इथला इम्बॅलन्स आहे, तर ह्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत खरं की? याच्या पाठीमाग आपला अविचार हेच एकमेव कारण आहे, दुसरं काही नाही. कारण माणसं इतका कृतज्ञ प्राणी दुसरा कुठला नाही. प्राण्यामध्ये कृतज्ञ कोण असं धरायचं झालं तर माणूस हाच धरायला पाहिजे. म्हणून मी माणसाला प्राण्याचं विशेषण जर कोणी लावून अपशब्द वापरत असेल तर म्हणतो प्राण्याचा अपमान करू नकोस. कारण प्राणी कधीही स्वार्थ जवळ बाळगत नाही. बरोबर. कुठलाही प्राणी, वाघासारखा हिंस्र प्राणी सुद्धा स्वतःचं पोट भरलेलं असेल तर नवी शिकार करत नाही. माणूस मात्र या आता कोरोना काळासारखा काळ असेल तर ते ठीक आहे, पण एरवी सुद्धा आपल्याला या वर्षापुरतं नाही, पुढचे 10 वर्ष किती लागेल याचा विचार करून सगळं काही साठवायला सुरुवात करतो. मग ते सोन्यापासून सगळ्या गोष्टी असतील. सोन्यापासून का म्हणतो तर सोन्यासारखे मूलद्रव्ये जे आहेत ती मूलद्रव्ये आता मोबाईलसारख्या किंवा अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरायची गरज निर्माण झाली आणि ती मूलद्रव्ये तिकडे वापरण्यासाठी आता उपलब्ध होईनात. म्हणून सोनं 50,000 55,000 कडे चाललेलं आहे. लिथियम सारखा धातू सुद्धा आपण संपवत चाललोय की ज्याच्यामुळे चीन अफगाणिस्तानवर डोळा ठेवू नये. बरोबर. अशा अनेक गोष्टी आहेत. पण हे असं जे घडतंय की पावसाळ्यामध्ये महापुराचा फटका आणि उन्हाळ्यामध्ये टँकरची परिस्थिती, ह्याचं कारण आपला कृतज्ञपणा म्हणण्यापाठीमागचं असं आहे की आपण पाणी किती आणि कसं वापरावं याचं बंधन ठेवलेलं नाही. आणि माणूस असा का वागतो मग तर माणसाला सुरुवातीपासून आपण जे शिकवतो ते चुकीचं शिकवतो, हे माझं प्रामाणिक मत आहे. काय शिकवतो आपण? माणसाच्या मूलभूत गरजा ह्या अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत आणि हे 100% चूक आहे असं माझं मत आहे. शाळेत तुमच्या प्रमाणात मीही शिकलेलो आहे तरी सुद्धा मी हे सांगतोय की अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा म्हणून जे शिकवलं जातं ते पूर्णतः चूक आहे. त्याचं कारण असं, मूलभूत गरज कशाला म्हणायची याचा विचार केला पाहिजे पहिला. मूलभूत गरज म्हणजे ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही असं. कपडे न घालता अंदमान निकोबारवरचे आदिवासी राहत आहेत. जुना आदिवास जो आहे किंवा आपण माणूस म्हणून प्राणी म्हणून आजच्या काळामध्ये सुद्धा जे पवित्र आचरण करत जैन धर्मगुरू राहतात ते वस्त्राविना राहतात. जगू शकतो माणूस, ती मूलभूत गरज आहे का? मग आपण बनवलेले आहे. आपण
नाही, पूरक गरज आहे. पूरक पूरक गरज आहे. निवारा ही सुद्धा तसंच आहे. आफ्रिकन कंट्रीजमध्ये किंवा आपल्या अंदमान निकोबारमध्ये सुद्धा अनेक लोक कुठल्याही प्रकारचा इव्हन खोपट सुद्धा उभा करत नाही. झाडाची कोपरी गुहा हे त्यांची घरं आजही आहेत आणि आता त्यांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचा अधिवास संपल्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ह्या मूलभूत गरजा नाहीत. मग मूलभूत गरजा कुठल्या आहेत की ज्याच्याशिवाय माणूस जगूच शकत नाही अशा, तर अन्न, पाणी आणि हवा. बरोबर. आणि याचं उलट प्रमाण आहे. तुम्हाला 8 मिनिटं हवा जर मिळू दिली नाही, ऑक्सिजन मिळू दिला नाही, तर माणूस जगू शकत नाही. जगू शकत नाही. पाणी 8 दिवसापर्यंत तुम्हाला जर मिळालंच नाही, पाण्याचं एक थेंबही, तर तुम्ही जगू शकत नाही. आणि अन्न 21 दिवसापर्यंत तुम्हाला नाही मिळालं तरी तुमचा जीव राहू शकतो, जर तुमच्याकडे तेवढी ताकद असेल तर, विल पॉवर असेल तर, किंवा त्याच्या अगोदरच नाही तर जाणार. बरोबर. ह्या तुमच्या मूलभूत गरजा आहेत. यातलं आम्ही शिकवलं काय, अन्न ही मूलभूत गरज आहे. बरोबर. आणि अन्न ही मूलभूत गरज आहे शिकवल्यानंतर अन्नाची टंचाई झाल्याबरोबर आम्ही काय केलं, हरित क्रांती हरित घडवून क्रांती आणली. पाणी आणि हवा या आमच्या मूलभूत गरजा आम्ही मान्यच करत नाही, कारण ते मोफत मिळतात. कारण नाही, हा एक भाग. आणि दुसरा भाग म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला काही पे करावं लागेल. करावे लागेल. पे जे करावं लागतं ते सुद्धा इतकं किरकोळ आहे. 1000 लिटरला 1000 लिटर पाण्याची किंमत 15 रुपये 20 रुपये एवढी जर महानगरपालिका आकारात असेल तर ते मोफत मिळाल्यासारखं. त्यामुळे ते आम्ही कसंही वापरतो. बरोबर. एक साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर कोल्हापूर सारख्या शहरामधून किंवा कुठल्याही एखाद्या चांगल्या, जिथं गाड्यांचं प्रमाण जास्त आहे अशा गावातून जर तुम्ही फिरायला लागलात, दररोज सकाळी महानगरपालिकेचं पाणी आलं की बरेचसे बाप्पे पाईप घेऊन त्या गाडीवरती पाणी मारत असलेले असतात. महानगरपालिकेनं उचललेलं पाणी ज्याच्यामध्ये गाळ असायचा किंवा बाकीचे घटक, जैविक घटक असण्याची शक्यता आहे, त्यांच्यामध्ये तुरटीची प्रक्रिया, क्लोरिनेशनची प्रक्रिया, फिल्टर, हे सगळं करून महानगरपालिकेनं पुरवलेलं पाणी आम्ही गाडी धुवायला वापरतो आणि ते पाणी वाया घालवतो. दररोज माणसाची 130 ते 150 लिटर असलेली पाण्याची गरज जी आहे ती आम्ही 200 ते 250 लिटर पर्यंत ठेवतो. आणि मग हे पाणी काय होतं, हे वापरलेलं पाणी जे आहे ते पाणी आम्ही गटारात सोडतो. ते गटारातलं पाणी नंतर परत दुसरीकडे जातं. हे शहरांचं झालं. खेड्यामध्ये जे पाणी शेतीला उपलब्ध होऊ शकतं ते पाणी आपण बोरवेल सारख्या माध्यमातून घ्यायला लागतो. आणि बोरवेलच्या माध्यमातून घ्यायला लागल्यानंतर वरच्या थरातलं पाणी हे खाली चाललं, वरचा लेअर ट्राय व्हायला लागला. बरोबर. आणि वरच्या लेअरमध्ये रिकूप करण्यासाठी किंवा पाणी परत भरण्यासाठी जी झाडं आवश्यक होती त्या झाडांची आम्ही सगळी कत्तल केली. बांधावर सुद्धा झाडं आत्ता नाही. नाला बंडिंग हल्ली मराठवाड्यासारख्या भागात कुठेही दिसत नाही. अगदी शेकडो एकर कापसाची तर कापसाची लागवड किंवा सोयाबीनची तर सोयाबीनची लागवड केलेली आपल्याला आढळते. जसं कोल्हापूर भागामध्ये ऊस तर ऊसच दिसतो सगळीकडे, तसं एक एक पिकाची अशी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असते आणि त्याच्यामध्ये बांध नाहीत, बांधावर झाडं नाहीत. मग पाणी खाली नेणार कोण? म्हणजे त्याचा क्रॉपिंग पॅटर्न आहे तो बदलला. क्रॉपिंग पॅटर्न बदलला आणि पाण्याची पुनर्भरण करण्याची जी नैसर्गिक यंत्रणा होती ती नष्ट झाली. बरोबर. मग जमिनीमध्ये पाणी नाही टिकलं, पाणी भरलं गेलं नाही, तर पुन्हा तुम्हाला उन्हाळ्यात मिळणार कसं? बरोबर. हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यामुळं आत्ता खायला अन्न भरपूर आहे, बरोबर, पण प्यायला पाणी नाही, अशी परिस्थिती आपल्या ह्या अविचारामुळं निर्माण झालेली आहे. बांधावरची झाडं त्याच्यामुळेच आवश्यक असतात. बांधावरच्या झाडांच्या मार्फत आणि त्या ठिकाणी असलेल्या बांधाच्या शेजारी दरवर्षी बरेच लोक खड्डा घ्यायचे. सरकार सुद्धा त्याला प्रोत्साहन देत होतं नाला बंडिंग योजनेमधून. आणि मग तिथं ते साठलेलं पाणी जे आहे ते झाडाच्या मुळामार्फत खाली जायचं आणि खाली रिचार्ज किंवा पुनर्भरण व्हायचं. ही प्रक्रिया पूर्ण बंद पडली. त्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या. विहिरी कोरड्या पडल्यामुळे लोकांना प्यायला पाणी नाही. प्यायला पाणी नाही म्हणलं की टँकरची मागणी आणि टँकर गावोगावी फिरवणं हे आहे. तर आता सध्या त्याच्यात चित्र बदलतंय असं दिसतंय. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये माझं गाव येतं आणि आमच्या गावामध्ये सुद्धा टँकर होता. तो टँकर बंद झाला आणि बंद झाल्यानंतर आत्ता तर आम्ही एका बोअरवेलवरून पाणी पुरवठा करत होतो. ते बोअरवेलचं पण आत्ता काम संपलं आणि गावातल्या विहिरी आत्ता उन्हाळ्यात सुद्धा पोहण्या इतक्या पाण्यानं भरलेल्या असतात. तर हे सगळं जे आहे ते हे सगळं करताना आम्ही 3 गोष्टी केल्या. गावात पहिल्यांदा एक फतवा काढला की 200 फुटापेक्षा जास्त खोलीवर कुणाच्याही बोअरवेलमध्ये मोटार बसवायची नाही. त्याचे इलेक्ट्रिकची केबलच आम्ही कापून टाकली. 200 फूट मर्यादेपेक्षा जास्त केबलच ठेवली नाही. त्यामुळं
ऑटोमॅटिकली शासकीय नियमाचं पालन होतं आणि जास्त खोलावरचं पाणी उपसलं जात नाही. हा एक भाग. दुसरा भाग जो आहे तो गावामध्ये ऊस, द्राक्ष, जास्त पाणी घेणारी जी पिकं होती ती पिकं आम्ही पिकवायची नाहीत म्हणून सांगितलं, थांबवलं ते पूर्ण. आणि तिसरं म्हणजे जलयुक्त शिवारचं काम मोठ्या प्रमाणात केलं. तर या 3 प्रयत्नातून 2 वर्षामध्ये आमच्या गावामध्ये सुद्धा पाण्याची टंचाई, जे सोलापूर जिल्ह्यात मराठवाड्याच्या बॉर्डरवरचं गाव आहे त्या गावामध्ये होऊ शकलं. हे करायला पाहिजे. राळेगण सिद्धी होतं, सांगोला जिल्ह्यामध्ये एक अशाच प्रकारचं गाव आहे, आटपाडी तालुक्यामध्ये एका गावाची निढळ आहे निढळ झालं. ही सगळी गावं अशी आयसोलेटेड होऊ शकतात. मग हे प्रत्येक गावानं जर पाळलं तर 100% ही परिस्थिती बदलू शकते. बरोबर. पण निसर्गाचं जे चक्र आहे की पाऊस पडणार, धो पडणार आणि ते पाणी पुराच्या रूपात वाहून जाणार, याला एकच मार्ग आहे. याच्यावरती उन्हाळ्यातले टँकर बंद करायचे असतील तर पडलेल्या पावसाचं पाणी आपण अडवायला शिकलं पाहिजे. कारण पडलेल्या पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये बेसॉल्टचा थर जमिनीखाली असल्यामुळं 10% पेक्षा जास्त नाही. बरोबर. 10% पाणी जमिनीत मुरतं, 17% पाण्याची वाफ होते आणि जवळपास आजही 65% पावसाचं पाणी हे समुद्राला जाऊन मिळतं. हे प्रमाण जसं कमी करता येईल तशी ही परिस्थिती आपली बदलेल. सर, आता एक मुद्दा मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की ॲग्रिकल्चरचं जे आपण कृषी क्रांती केली, हो, की एक काळ असं होतं की त्यावेळी यांत्रिकीकरण असेल, नवीन नवीन ज्या काही गोष्टी उपलब्ध होत्या त्या काळामध्ये नव्हत्या. आणि यांत्रिकीकरण हे सगळं झाल्यानंतरचा काळ आहे की त्याचा जर पाण्याचा संदर्भ जर जोडला त्याच्याशी, तर प्रत्येक गावामध्ये तो वाहणारा नैसर्गिक झरा जो होता ते आम्ही या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटमध्ये ते झरे बाद केलेत. परत माणसांची पाण्याची पिण्याची गरज वाढली शहरामध्ये. म्हणजे आज आम्हाला कोल्हापूरला काळमाडवरून डायरेक्ट पाणी आणावं लागलं. पुढच्या काळामध्ये ही पंचगंगा आहे ती सुद्धा तिथं खराब होईल, तिथं प्रदूषण होईल, अशी परिस्थिती आहे. ही नैसर्गिक स्रोत आम्हीच आमच्या गरजेपोटी, हव्यासापोटी खराब केली. हा एक त्याच्यातला भाग आहे. म्हणजे प्रकर्षण आता जाणवतं की आपल्या गरजा आपण वाढवून ठेवल्या. तुमचा मूळ मुद्दा जो आहे की झाड आहे, हा विषय फार तुमचा प्रिय आहे. आणि कालच आमचं सुभाष पाटील तुमच्याशी फोन झाला सुद्धा की सयाजी शिंदेनी ते कळंब्याचे इथे एक झाड पडलेलं होतं की ज्याला 150-200 वर्षाचा इतिहास होता आणि ते झाड त्याचं पुनर्वसन काल केलेलं आहे. तर मूळ झाड जे भारतीय जंगल आहे, तुम्ही सातत्यपूर्ण सांगत असता की बाहेरची जी झाडं आली ती बरीच इथल्या मातीत रुजली नाहीत आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगायला आता म्हणजे लोकांना त्याचे परिणाम सुद्धा हे करावे लागतात, सहन करावे लागतात. तर मूळ भारतीय जंगल जे आहे किंवा भारतीय झाडं जे आहेत आणि इथले वातावरणाशी त्याचा जो परंपरागत असलेला जो स्नेह आहे तो कुठंतरी तोडला जातोय आणि त्याचे परिणाम काय होतात. तर ते मूळ भारतीय जंगल, ती झाडं, की एका ठिकाणी तुम्ही असा उल्लेख सुद्धा केलेला आहे की रामदासांचं उदाहरण दिलं की त्यांच्या ते काव्यामध्ये उदाहरण आहे की कोणती कोणती झाडं आपल्या परसबागेत असावीत. तो कशा पद्धतीचा प्रकार? पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक झाडं. मी भारतासारख्या देशामध्ये स्थानिक झाडं हा शब्द, देशी झाडं हा शब्द तिथे सुटो. स्थानिक झाडं, कारण कडुलिंबाचं झाड जे आहे ते आपण सांगली सोडलं की पुढे तुम्हाला दिसायला लागतं आणि मराठवाडा विदर्भाच्या अलीकडच्या भागापर्यंत म्हणजे चंद्रपूरच्या कडे जायचं नाही, पण अलीकडे यवतमाळ असेल, अमरावती असेल, तिथपर्यंत कडुलिंब अतिशय सुंदर आणि देखणा फुललेला दिसतो. त्याचं झाड जे आहे त्याला एक फार सौंदर्य असतं. तर हे इकडे दिसायला सुरुवात होते. कोल्हापूरमध्ये असणारी कडुलिंबाची झाडं आहेत, इव्हन शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा जी झाडं बघायला मिळतात त्या झाडाचे शेंडे पावसाळ्यात जळालेले दिसतात कारण ते पाऊस सहन होत नाही त्याला. बरोबर. त्यामुळं हिथली नैसर्गिक झाडं जी आहेत ती इथं लावली पाहिजेत. हिथला फणस नेऊन आम्ही सोलापूरमध्ये लावायचा प्रयत्न केला तर तो बाहेरचाच ठरतो. अगदी बरोबर. फणस त्याला तिथे त्या प्रमाणात फळं येतील असं सांगता येत नाही. नारळासारखं झाड मात्र इथं जेवढं उत्पन्न देतं तेवढंच सोलापूर, उस्मानाबाद मध्ये सुद्धा देतं. ती झाडं वेगळी आहेत, त्याच्या मुळ्या, त्यांचे पर्पज, हे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण स्थानिक झाडं त्या भागात आपोआप वाढणारी झाडं आहेत. बरोबर. आता जी आपल्याकडे आपोआप वाढणारी झाडं व्हायला लागलेत ती परदेशी झाडं आहेत. उदाहरणार्थ गुलमोहराची रोपं त्याच्या झाडाखाली इतक्या मोठ्या प्रमाणात उगवतात की विचारता सोय नाही. तसंच तुमचं आफ्रिकन टुलिप नावाचं नवीन एक झाड आलेलं आहे. त्याची फुलं पण उलटी असतात, त्याचे शेंगा ज्या असतात त्या पण आभाळाकडे तोंड करून असतात. ते झाड तर इथल्या पर्यावरणामध्ये सध्याच्या स्टेजला इतकं घातक आहे
कधी ट्यून होईल की नाही मला माहित नाही, बरोबर. पण ते झाड सुद्धा इतकं घातक आहे, ते इथल्या मधमाशांच्यासाठी विष ठरतंय झाड. बरोबर. तर अशा आता त्या झाडाची बी सुद्धा इथल्या जमिनीवरती पडली की लगेचच त्याचं रोप तयार होतं. बरोबर. त्याच्या उलट इथली जी स्थानिक झाडं असतात त्या झाडांना खाणारे, त्याच्यावरती पोचले जाणारे नैसर्गिक घटक आहेत. आणि त्यामुळं त्या झाडांच्या बिया ज्या आहेत त्या बिया, फळं खाणारी इथं एक नैसर्गिक जैव साखळी आहे. जैव साखळी. आणि ती जैव साखळी टिकवून ठेवायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तीच झाडं पाहिजे जी बरोबर. इथल्या प्राण्यांना, पक्ष्यांना उपयुक्त आहेत ती. हा एक भाग आहे. दुसरा भाग म्हणजे इथं कुठली झाडं वाढवायची हे ठरवतो निसर्ग, ठरवतो. बरोबर. ते तुम्ही आणि मी नाही ठरवू शकत. एक त्याचं उदाहरण इतकं छान आहे, हाडजोडीचं झाड म्हणून प्रसिद्ध असलेला पाला आणून देतात बरेचसे वैद्यक. सांधा दुखावलेला असेल, लागलेला असेल तर त्यासाठी त्या झाडाचा पाला आणून देतात. त्या झाडाचा आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आढळ जो आहे तो आपला पन्हाळा किल्ला जो आहे तो पन्हाळा किल्ल्याच्या खालच्या बाजूला आहे. आणि ज्योतिबाच्या डोंगराच्या तिथे दगडाच्या खाणी जी आहेत, जिथं लाल दगड थोड्याफार प्रमाणात आढळतो, तिथं एक आहे. ते झाड विद्यापीठात आणून लावायचा मी सुद्धा प्रयत्न केला, किंवा इतर ठिकाणी त्याचं ट्रान्सप्लांटेशन करायचं बाकीच्या वनस्पती शास्त्राच्या शिक्षकांनी पण प्रयत्न केले, यशस्वी झाला नाही. बरोबर. तर ही नैसर्गिक एक व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही आहे. आपण सुद्धा या ग्रहावरचे एक प्राणी आहोत, एक घटक आहोत, आणि असे लक्षावधी घटक आहेत. त्या लक्षावधी घटकांना पण आपल्या इतका जगायचा अधिकार आहे हे आपण पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे आणि मग ती झाडं लावायला पाहिजे. पूर्वीच्या काळात देवराया हा प्रकार होता. देवरायाचा, बरोबर. देवराई हा प्रकार होता. आणि त्या देवराईमध्ये वाळलेलं लाकूड सुद्धा उचलायची कुणाला मुभा नव्हती. ते तिथंच पडलं पाहिजे, तिथंच कुजलं पाहिजे, त्याचं काय पाला असेल, काय असेल, तिथंच झालं पाहिजे. ही जी व्यवस्था होती ही नैसर्गिक पाण्याचे झरे जे आहेत ते टिकवून ठेवायला फार उपयुक्त असणारी संकल्पना होती. आता त्या पण आम्ही संपवल्यात, काहीच ठेवलेलं नाही आता. त्यामुळं जिवंत पाण्याचे झरे मिळणार कसे? दुसरीकडे लोकसंख्या इतकी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, शहरांचा आकार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. केपटाऊनला काही वर्षापूर्वी 0 ओव्हर्सची संकट आलेलं होतं. ते संकट भारतात जर यायचं झालं तर मला तरी प्रकर्षानं वाटतं, लोक म्हणतात बेंगलोरला येईल, पण माझ्या दृष्टीनं सगळ्यात अगोदर ते संकट आलं तर पुण्यावर. कारण पुण्याला पानशेत, खडकवासला अशी 1-2-3 धरणं जी होती त्याच्यात एकाही धरणाची वाढ झालेली नाही. आणि पुणे महानगरपालिकेचा विस्तार, पुणे महानगरपालिकेची पिंपरी चिंचवड नवीन महानगरपालिका झाली आणि त्यांचा विस्तार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि ह्या सगळ्या वाढलेल्या शहराला, वाढलेल्या उपनगरांना पाणी पुरवठा करायचं काम अजूनही तेवढ्याच पाण्याच्या सोर्सेसवरती होते. हे किती दिवस पूर्ण? त्यांना ते प्लॅनिंग पण दिलेलं की रिसायकलिंग जे पाण्याचे करायचं होतं ते पण म्हणजे त्या पद्धतीने नाही झाले. ते तर आपण अजूनही करत नाही. आपल्या पाण्याच्या वापराबद्दलच्या संकल्पना किती विचित्र आहेत हे समजून घ्यायचं झालं तर त्यासाठी 10 मिनिटाची तरी किमान गरज आहे. त्यातलं एक सांगण्यासारखं उदाहरण म्हणजे कोयना प्रकल्प ज्यावेळेस झाला आणि टाटानी तिथे एक जनरेटर बसवलेला होता, जनित्र बसवलेलं होतं. तर त्या जनित्रामध्ये वापरलेलं पाणी जे आहे ते कोकणात सोडण्याऐवजी मी पूर्व भागात सोडतो, जेणेकरून ते शेतीला उपयोगाला येईल म्हणून त्यांनी संकल्पना मांडली. टनेल खोदायची स्वखर्चानं तयारी दाखवली होती टाटानी त्यावेळेस. तर आमच्याकडे शेतकरी आणि बाकीच्या नेत्यांनी, आमच्या त्या तत्कालीन नेत्यांनी सांगितलं की जनित्रासाठी वापरलेलं जळकं पाणी देऊन आमची शेती पिकवायची का? म्हणजे आमचं अज्ञान किती होतं त्याबद्दल विज्ञानाच्या बाबतीत. या सगळ्या गोष्टीतून आपण पाण्याकडे अजूनही जायला तयार नाही. रिसायकलिंग करून त्या पाण्याचा पुनर्वापर केला गेला पाहिजे. ते पाणी रिसायकल करून जर पुन्हा वापरलं योग्य कारणासाठी तर ते पाणी चांगल्या पाण्याच्या साठ्यामध्ये मिसळणार नाही. बरोबर. आणि चांगले साठे जे आहेत ते स्वच्छ राहिले तर ते पुढच्या लोकांच्यासाठी, बाकीच्या लोकांच्यासाठी वापरात. आता आम्ही पंचगंगेच्या नदीच्या पात्रातून पाणी जे उचलून पिण्यासाठी वापरतो तीच पंचगंगा पुढेच गेल्यानंतर इचलकरंजीला काहीही कामाची उरत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. आणि याच्यासाठी रिसायकलिंग व्हायला पाहिजे, याच्यासाठी पाण्याचा पुनर्वापर व्हायला पाहिजे. पण दुर्दैवानं तो आम्ही करत नाही. बरोबर. रिसायकलिंग पाण्याचं करून ते जर वापरायला आपण सुरुवात केली तर पाणी आपल्याला, चांगल्या पद्धतीचं पाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल.
बरोबर. हे लक्षात घ्यायला. सर आता तो मुद्दा झाडापासून आपली सुरुवात झालेली होती की झाड म्हटले की त्याच्या शेजारी एक आदिवास येतो, त्याच्यावरती जगणारे सजीव असतात. हे कांती परंपरागत आलेलं आहे त्या आदिवास. अलीकडे तुम्ही सांगितले की परकीय जे बाहेरच्या देशाची जी काही वृक्ष आहेत त्याची घुसखोरी, आता सांस्कृतिक घुसखोरी जशी होती तशी याची झाडांची सुद्धा घुसखोरी झालेली आहे. पुढे जाऊन तुम्ही याच्यावरती प्रयोग म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये एक 900 950 झाडांचं की जे इथली स्थानिक झाड आहे आणि त्याची एक लावण्याची उभी करण्याची त्याची एक सिस्टम आहे, त्या पद्धतीने तुम्ही ते केलेलं आहे. तो प्रयोग कशा पद्धतीने? पहिल्यापासूनचा हा एक प्रश्न होता की झाडं जे पद्धत सांगितली जाते की खूप मोठा खोल खड्डा घ्या, त्या खड्ड्यामध्ये काळी माती भरा, खत इतकं घाला, हे इतकं घाला आणि त्याच्यानंतर तिथं झाड लावा. असं लावल्यानंतर झाडांचं जगण्याचं प्रमाण किती आहे हे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये केलं जातं. हे अनेक वर्षापासून एक निरीक्षण असं होतं की त्याच्यातली झाडं जगण्याचं प्रमाण हे कमी आहे. बरं. मग हे का घडतं याचा विचार करून परंपरागत पद्धत जी झाडं लावण्याची होती ती परंपरागत पद्धत आपल्याला वापरता येईल का आणि त्याच्यातून सक्सेस मिळू शकतो का, म्हणून 9 वर्षापूर्वी आम्ही एक प्रयोग केला. आणि तो प्रयोग असा होता की त्या ठिकाणच्या जमिनीवर रोप लावण्यासाठीच्या योग्य आकाराचा खड्डा घ्यायचा. तो आणि झाडांची उंची जी आहे ती झाडांची उंची 1 फुटाच्या आतली निवडायची. 1 फुटाच्या आतली निवडल्यामुळं त्या रोपाच्या बरोबर असणारी माती ही साधारण 8 ते 9 इंचाचीच असायची, त्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे आम्हाला तेवढ्याच खोलीचा खड्डा घ्यायची गरज असायची. खडकाळ जमिनीवरती अशा प्रकारचे खड्डे घेतले आणि त्या ठिकाणी जो मुरुम निघालेला होता किंवा लूज झालेली माती होती, काही काही ठिकाणी तर अगदी ओबडधोबड दगडाचे तुकडे असल्यासारखे मुरुमाचे जाड तुकडे होते, तर त्याच्यामध्येच आम्ही झाडं लावली. बाहेरच्या काळ्या मातीची एक पाटी सुद्धा वापरली नाही किंवा बाकीचं काही नाही, त्याच्यामध्ये झाडं लावली आणि त्या झाडांच्या वरती फक्त आम्ही लांबून लक्ष ठेवून राहिलो. त्यानंतर ज्यावेळेस पावसाळा संपला त्यावेळेस त्या झाडांचं निरीक्षण करताना असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी भुगा असणारी माती होती त्या ठिकाणी जरा भेग पडल्यासारखी दिसते. मग तेवढ्या झाडांच्या बुडामध्ये आम्ही खुरप्याने हलवून ती भेग बुजवून टाकली. या पलीकडे त्या झाडांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं कष्ट घेतलेले नाही. मात्र त्या ठिकाणी जी रोपं लावायची होती ती रोपं लावत असताना आम्ही त्या त्या ठिकाणची जमीन, म्हणजे समजा तिथे लूज पद्धतीचा मुरुम आहे तर त्या ठिकाणी करंजसारखं झाड, बरोबर, आणखी चांगल्या पद्धतीचा जरा बारीक मुरुम आहे तर त्या ठिकाणी जांभळीसारखं झाड, जांभूळ, करंज, चिंच, आवळा, परत आपला साग, कडुलिंब ह्या झाडांची आम्ही निवड केली. तरवड जे इंडियन एकेशिया गटातलं भारतीय झाड, ह्या झाडांची निवड केली आणि ती झाडं तिथल्या जमिनीच्या पद्धतीप्रमाणे आम्ही लावली आणि त्या झाडांचा सर्व्हायवल रेशो हा 95%च्या पुढे आहे. त्या झाडांना पाणी बाहेरून कृत्रिमरित्या एक थेंबही घातलेलं नाही. त्या झाडांना कुठल्याही प्रकारची नंतर फार देखभाल केली अशातलाही भाग नाही. फक्त उन्हाळा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी कुणीतरी आग लावू नये, म्हणजे माणसाचाच परत कृतज्ञपणा तिथे कुठे उमटू नये आणि त्या झाडांचं आगीमुळे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही उंच वाढलेलं गवत मात्र त्याच्या बुडातलं काढून घेतलं. पण खुरपलं नाही, त्याच्यातही खुरपणे नाही, फक्त गवत कापून घेणे वरवर. अशा पद्धतीने त्या झाडांचं नैसर्गिकरित्याच वाढ होऊ दिली आणि आता 9 वर्षानंतर त्या झाडांची उंची 5 फुटापासून 25 फुटापर्यंत आहे. शिसू सारखी झाडं जी आपण लावली त्यांची उंची 25 फुटापर्यंत गेलेली आहे. सागाची उंची 15 फूट, 20 फूट, 5 फूट अशा पद्धतीची वेगवेगळी झाडं आहेत. आणि एक मात्र त्याच्यातून लक्षात आलं, कमीत कमी खर्चामध्ये रोपांची योग्य पद्धतीने निवड जमिनीनुरूप जर केली आणि त्याच रोपांची देशी वाणांची लागवड जर तिथं केली तर देशी वाण इथल्या खडकाळ जमिनीत सुद्धा रुजतात, चांगले वाढू शकतात. दुसरी सगळ्यात मोठी महत्वाची समस्या आहे शिरोळचा, आपला इकडला शिरोळचा असेल, इकडे जर पट्टा बघितला तर शारपड जमिनीचं प्रमाण वाढतं. तर आता ही बदलते कृषी संस्कृती याला कारणीभूत आहे की सातत्यपूर्ण पाण्याचा होणारा मारा, या सगळ्या गोष्टी याच्या पाठीमागची नेमकी मी काय आहे? हरित क्रांती ज्यावेळेस झाली त्यावेळेस भारताची गरज ही होती की अन्नासाठी दुसऱ्यांच्या पुढे आपल्याला हात पसरायला नको.
आणि 72च्या दुष्काळाने खूप मोठा तडाखा दिला. 72च्या दुष्काळामध्येच हे आपल्यावरती नैसर्गिक अतिक्रमण झालेलं आहे. त्या काळामध्ये जागतिक बँकेने जे आपल्याला कर्ज दिलेलं होतं किंवा बाकीच्या आर्थिक सवलती दिल्या, त्याच्याबरोबर काही अटी घातलेल्या होत्या. त्या अटीमध्ये काही झाडांची लिस्ट दिली आणि तुम्ही जे वनीकरणाचे प्रकल्प राबवणार आहात त्याच्यामध्ये ही झाडं लावली पाहिजेत असा आग्रह धरलेला होता. त्यातून भारतामध्ये ग्लिरिसिडिया, सुबाबूळ अशा प्रकारची झाडं मोठ्या प्रमाणात आली आणि त्याची लागवड आम्ही केली. मात्र त्याचे परिणाम काय हे त्या वेळेस तपासून शेतकऱ्यांच्या पर्यंत जी माहिती जायला पाहिजे होती किंवा त्याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाय जे आपण करायला पाहिजे होते ते केले नाहीत. त्याच्यामुळं तो एक नैसर्गिक अतिक्रमणाचा फार मोठा भाग झाला. तसंच ह्या रासायनिक खतांच्या बाबतीतल्या आहे, कीटकनाशकांच्या बाबतीतल्या आहे. हरित क्रांतीच्या बरोबर या सगळ्या गोष्टी भारतामध्ये आल्या, पण त्यांचा कुठल्या मर्यादेपर्यंत वापर करायचा आणि कुठल्या मर्यादेपर्यंत नाही ह्याच्यावरती पुढे संशोधन होणं आणि त्याच्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार शेतकऱ्यापर्यंत ते नॉलेज तत्काळ पोहोचवणं ह्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो असं एक महत्वाचं कारण त्याच्या पाठीमागचं आहे. त्यामुळं शेतकऱ्याला जास्त उत्पन्न पाहिजे. अर्थात उत्पन्न मिळूनही कितीही उत्पन्न काढलं तरी शेतकऱ्याची ससे ओलपट संपत नाही, कारण कारखानदाराला स्वतः तयार केलेल्या टाचणीची किंमत ठरवता येते, पण शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नाची किंमत ठरवायचा अधिकार नाही. त्यामुळे तो आजही त्याच गरजेत आहे. पण उत्पन्न जास्त मिळायला पाहिजे ही तर त्याचं महत्वाचं कारण होतं. त्यासाठी तो त्याचा वापर करत राहिला आणि वापर करत राहिला त्याचा दुष्परिणाम जो आहे तो काही वर्षानंतर आपल्याला दिसायला लागला. त्याच्यातला पहिल्यात महत्वाचा दुष्परिणाम जो दृश्य रूपात आहे तो म्हणजे क्षारपड जमिनीचा. दुसरा दुष्परिणाम जो आहे तो म्हणजे इथल्या जैवसृष्टीला फार घातक ठरणारा अनेक कीटकांची संख्या कमी होत चालली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या परिसरामध्ये सुद्धा छोट्या छोट्या झाडाला मधमाशांची पोळी दिसायची, ती आता फार क्वचित दिसते. म्हणजे हा फार मोठा फटका आहे, कारण फुलावरती मधमाशी गेल्यानंतर तिथं जर त्याला विष मिळत असेल तर ते मरणारच. अशा पद्धतीने हे फार मोठे तोटे आहेत की जे आपल्याला पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे लक्षात आलेले नाही. आणि हे सगळे तोटे घेऊन मग मधमाशांची संख्या कमी झाली, कीटकांची संख्या कमी झाली की परागीभवन कमी होतं. परागीभवन कमी झालं की अन्नधान्याचं उत्पन्न घटतं. एक फार छान स्टोरी याच्याबद्दलची खरी घडलेली घटना. चीनमध्ये 1955 ते 58 या काळामध्ये झेडोंग नावाचा सम्राट राज्य करत होता आणि त्याच्या लक्षात आलं की आपली लोकसंख्या वाढत असताना लोकसंख्येला पुरेसं अन्न नाहीये. मग अन्नाचं नुकसान कशामुळे होतं किंवा अन्नाचं उत्पन्न कशामुळे कमी होतं तर सांगितलं तिथल्या एका निरीक्षकानं. संशोधक म्हणायचं माझं धाडस होत नाही, पण एकाने सांगितलं की आपल्याकडे चिमण्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्या चिमण्या सगळं अन्न खातात. त्याने हुकूम काढला लगेच. सम्राट असल्यामुळे त्याला काही ते अवघड नव्हतं. त्याने हुकूम काढला की आपल्या देशामध्ये असणाऱ्या सगळ्या चिमण्या मारून टाका. लोकांनी सुरुवातीला मारल्या चिमण्या. आता राजा सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पिकाचं नुकसान करतात, शेतकरी पण त्याला सहभागी झाले चिमण्या मारायला. मग चिमण्या दिसायच्या कमी झाल्या तरी सुद्धा चिमण्या अन्नाचं नुकसान करतात आणि चिमण्या कुठं कुठं तरी दिसतात. मग त्याने सांगितलं जो जास्त चिमण्या मारेल त्याला सरकारतर्फे बक्षीस दिलं जाईल. आपल्याकडे जसं देवी रोगी कळवा आणि 1000 रुपये तशा प्रकारचं त्याचं स्लोगन त्याने डिक्लेअर केलं. आणि चीनमध्ये सैनिकापासून ते शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनी चिमण्या मारायचा सपाटा लावला. सगळ्या चिमण्या दिसायच्या बंद झाल्या आणि त्यानंतर आलेल्या जे पीक होतं त्या पिकावरती टोळधाड आली. चिमण्या जेवढं नुकसान करायचं त्याच्या दसपट नुकसान टोळधाडीने केलं, कारण एरवी टोळधाड आली तर त्या टोळधाडीवर चिमण्या आणि बाकीचे पक्षी हे नियंत्रण मिळवायचे. ते नियंत्रणच पूर्ण संपलेलं होतं. निसर्गातली एक कडी सुटली की बाकीच्या सगळ्या कड्यावरती त्याचा कळत नकळत परिणाम होतो. त्याचं हे चीनच्या झेडोंगचं फार मोठं उदाहरण आहे. आणि तशाच पद्धतीनं कीटकनाशकांचा वापर सुरू झाल्यानंतर इथल्या मधमाशा असतील, बाकीचे कीटक असतील, त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम होतो गेला आणि त्याचा परिणाम शेवटी उत्पादकतेवरती. हे अशी ही साखळी आहे. आता क्षारपड जमीन होऊन तिथं पीकच न उगवणं आणि जिथं उगवलंय
तिथे सुद्धा त्याचं फर्टिलायझेशन न होणं म्हणजे फलन न होणं आणि त्याच्यातून प्रत्यक्ष अन्नधान्याची निर्मिती न होणं इथपर्यंत ते परिणाम येऊन पोहोचलेले आहेत. त्यामुळं परत आता आपण सेंद्रिय शेतीचे प्रयोग करतो, बिन मशागतीच्या शेतीचे प्रयोग करतात. प्रताप चिपळूणकरांच्यासारखी व्यक्ती बिन मशागतीची शेती करतात. म्हणजे ऊसाचं पीक ते घेतात की फक्त जिथं ऊसाचं कांड डोबायचंय तेवढाच भाग फक्त उकरायचा आणि तिथे ऊसाचं कांड पेरायचं, बाकीची काही जमिनीची मशागत करायची नाही. असे प्रयोग आता होत आहेत आणि त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले मिळतात. तर हे परिस्थिती बदलेल, पुन्हा आपण ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जाणार आहोत, जावं लागणार आहे आपल्याला. आपल्या आहारातलं फळांचं बाकीच्या डायरेक्ट वनस्पतीपासून मिळणाऱ्या घटकांचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागेल. म्हणजे मांसाहारी लोकांना शाकाहारी व्हा असा सल्ला मी देणार नाही. मी शाकाहारी म्हणून सगळे शाकाहारी व्हा, पण कारण त्यांना नाही खाल्लं तर त्यांचं प्रमाण इतकं वाढेल की आपल्याला जागा राहणार. तर हा नैसर्गिक बॅलन्स जो आहे तो बॅलन्स राखण्यासाठी काही गोष्टी या कराव्या लागतील आणि त्या जसं जशा होत जातील, लोकांना जसं जशा कळत जातील तस तसं परिस्थिती बदलत आहे. पण याला काळ हेच उत्तर आहे. जमीन क्षारपणमधून पुन्हा लागवड योग्य करण्यासाठी त्या ठिकाणी काही वनस्पतींची लागवड करून क्षारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात खेचून घ्यायचे प्रयोगही आता होत आहेत आणि ते होईल हळूहळू रिकव्हर. समारोपाकडे जाण्या अगोदर प्रेक्षकामध्ये काही उपस्थित असणारे जे लोक आहेत त्या क्षेत्रामध्ये काम करणार, काही सायन्सचे विद्यार्थी सुद्धा येत आहेत. जवळजवळ सरांचं सांगितलं की विशाल सर आहे. तुम्ही सुद्धा तुम्हाला जे काही प्रश्न पडले ते विचारलं तर आपल्याला एक चांगला सुसंवाद होईल, संवादाचा सुसंवाद होईल. आज काल 12 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा झाला. आपण 8 अब्ज लोक झाले. पृथ्वीची भारव क्षमता आहे ती 3.5 अब्ज लोकांची आहे, म्हणजे 4.5 अब्ज लोक ओझ झाले. आणि मग दारिद्र्य रेषेखालची किंवा ज्यांना 2 वेळ खायला मिळत नाही अशा लोकांची संख्या 4 अब्ज झाली. ह्या पृथ्वीची क्षमता आणि निसर्गाचं चाललेलं शोषण यामध्ये जमिनीवर वाढणारा भार आणि पावसाचं बदललेलं चक्र जर बघितलं संपूर्ण जगभर आपण पाहतोय तर त्याचा कुठं ते ताळमेळ घातला तर लोकसंख्या वाढ हा सगळ्याचा मूळ आहे असं आपल्याला वाटतं का? लोकसंख्येचा प्रश्न, लोकसंख्येमुळे तर आपलं निसर्गावरचं अतिक्रमण वाढत गेलं. लोकसंख्या जशी म्हणजे अगदी सुरुवातीला म्हणजे सेपियन्समध्ये पण त्याचं वर्णन आलेलं आहे, पण त्या अंगाने पूर्ण त्यांनी वर्णन केलेलं नाही. त्यांचं माणसाचा उत्क्रांत कसा होत गेला आणि बाकीची प्रगती कशी होत गेली याच्यावरती जास्त भाष्य केले. पण पहिल्यांदा आपण माकडापासून माणूस झाला हे आपण डार्विनच्या सिद्धांतानुसार स्वीकारलेलंच आहे. हे ज्या वेळेस झालं ना तिथून पुढे आपला निसर्गातला हस्तक्षेप वाढत. कारण माणसाचं पाय जमिनीवर असावेत म्हणतात, पण माझ्यासारख्याला असं वाटतं की माणसाचं डोकं जमिनीवर असलं पाहिजे. डोकं जमिनीपासून दूर गेलं आणि नंतर परत ही नैसर्गिक हानी व्हायला आपण सुरुवात केली. मग त्याच्यानंतर आपण एकत्र टोळीनं तर राहतच होतो, तसं टोळीनं राहण्यासाठी एका ठिकाणी स्टेबल राहायला पाहिजे, सगळीकडे फिरायला नाही पाहिजे, म्हणून आपण गावं वसवायला सुरुवात केली. गावं वसवल्यानंतर तिथं शेती करायला सुरुवात केली. ती शेतीसुद्धा कोणी तयार करायला सुरुवात केली. तर सगळे पुरुष जे होते ते शिकारीला बाहेर पडायचे आणि स्त्रियांनी शेतीची सुरुवात केली. मग शेतीची सुरुवात केल्यानंतर एखादं वर्ष अवर्षणाचं जर आलं तर त्या अवर्षणाच्या वर्षात सुद्धा शेती पिकली पाहिजे. मग त्यासाठी त्याला पाणी उपलब्ध झालं पाहिजे. मग आम्ही तलाव बांधायला सुरुवात केली. हे तलाव सुरुवातीला आपण मातीत बांधतो. आता मोहेंजोदडो किंवा हडप्पा संस्कृती कशा लुप्त झाल्या त्याच्या इतिहासात आणि अगदी चित्रपटातून चांगल्या पद्धतीनं मांडलेलं पण आहे. तर हे असं सगळं घडत गेलं आणि त्याच्यातून आम्ही आमची लोकसंख्या अनियंत्रित पद्धतीनं वाढवत गेलो. आणि मग जशी लोकसंख्या खाणारी तोंड वाढली तसं त्यांना अन्न मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे. आणि याच्यासाठी मग आम्ही निसर्गावरती जितकं अतिक्रमण करता येईल तितकं करत 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 आजही तेच करत आहोत. हजारो एकरांचं जंगल दर वर्षी आपण नष्ट करत जातो आणि त्याच्या तुलनेमध्ये लावत मात्र नगण्य जातो. तर हा सगळा प्रकार आहे. त्याचा प्रकार या पृथ्वीवरती खूप वाईट पद्धतीने होतो आणि त्याच्यामुळंच हे बदलतं पर्जन्यमान, निसर्गाचा लहरीपणा, दरवर्षी वाढत जाणारं टेम्परेचर, पावसाळ्यामध्ये कधी न पडणारी थंडी, या वर्षी आता 23 ऑगस्टपर्यंत आपल्याला स्वेटर घालून बसायची पाळी येणं,
ह्या सगळ्या गोष्टीचे परिणाम आपल्याला दिसायला लागलेले आहेत. याच्यातून मनुष्य प्राण्यांची नैसर्गिक आपत्तीमधून हानी सुद्धा संभवते. म्हणजे हा भीती दाखवण्याचा किंवा याचा भाग नाहीये. निसर्ग चक्रात हे अनिवार्य ठरतं. मग ते पुरामध्ये असतील, दरडी कोसळून असेल, आणखी काही 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 गोष्टी घडून हे नैसर्गिकरित्या मनुष्यांची हानी ही होण्याची शक्यता कुणीही नाकारत नाही आणि ते घडू शकतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग जो आहे तो पुढच्या काळामध्ये कदाचित अंधाधुंद परिस्थिती, अराजक अशी परिस्थिती सुद्धा उद्भवू शकते. त्याचं कारण आता तुमच्याच बोलण्यातून आलं ते म्हणजे दरवर्षी बर्फ वितळतोय आणि समुद्राची पातळी 2 इंचांनी. आपल्या समाज माध्यमातून किंवा प्रसार माध्यमातून त्याच्या बातम्या एवढ्या मोठ्या प्रमाणात हायलाईट होत नाहीत. पण ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये जी 32 गावासारखी बेटं होती, त्या बेटातले आता फक्त 6-7 बेटावरतीच गावं राहिले, बाकी सगळी पाण्यामध्ये बुडाले. ती लोक सगळी विस्थापित झाले. समुद्राच्या पाण्याची पातळी जसजशी वर येत जाईल तशी मुंबई जागेवर राहणार नाही, मुंबई तुम्हाला शिफ्ट करावी लागेल. हे सगळे परिणाम पुढच्या काळामध्ये. मग हे होत असताना कोणी कुठं राहायचं, काय करायचं, त्यातून शेतीतून उत्पन्न किती निघणार, शेतीतलं उत्पन्न शून्य अवस्थेकडे चाललं तर काय करणार. ह्या सगळ्या गोष्टी घडून पुढे कुठेतरी एक स्टॅबिलिटी. आता लोकसंख्येचं जर म्हणलं तर चीनमध्ये लोकसंख्येचा वाढीचा रेट हा निगेटिव्ह आहे. भारतामध्ये सुद्धा स्टेबल झालेला आहे. म्हणजे लोकसंख्या वाढ आता होत नाहीये. हे आपल्याकडे घडायला लागले. दुसरीकडे काही देश असे आहेत की तिथं मुलं जन्माला घाला म्हणून प्रोत्साहन द्यायची पाळी आली. तर लोकसंख्या आता स्टॅबिलिटीकडे येईल. पण दुसरा भाग जो आहे तो फार महत्वाचा आहे. माणसाच्या प्रगतीचं किंवा प्रगत राष्ट्राचं माप काय आहे, मापदंड काय, हा जो ठरवलाय तो अत्यंत घातक आहे. आणि तो ठरवलेला आहे प्रतिमानशी किती ऊर्जेचा वापर होतो याच्यावरून. जे राष्ट्र जास्त ऊर्जा वापरतं ते राष्ट्र जास्त प्रगत. मग ही ऊर्जा मिळवायची कुठून, तर ऑटोमॅटिकली सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण दगडी कोळसा, खनिज तेलं यांच्यापासून ही ऊर्जा मिळवतो. यांच्यापासून ऊर्जा मिळवतो, त्याच्याच बरोबरीनं जंगलं तोडून त्याच्या लाकडापासून ऊर्जा मिळवतो. आणि त्यामुळं हे व्यस्त प्रमाण जे आहे ते आणखी काही वर्ष अशाच पद्धतीने चालेल असं दिसतं. पण ह्याच्यामध्ये लोकसहभाग वाढला, जनतेमध्ये पुरेशी जागृती झाली आणि जनतेनं स्वतःपुरतं बदलायचं जर ठरवलं तर खूप मोठा बदल होऊ शकतो. आपल्याकडे कोल्हापूरकडच्या काही शेतकऱ्यांचं मला खरंच विशेष कौतुक वाटतं. त्यांच्या बांधावरती त्यांनी झाडं लावलीत, सागाची झाडं लावलीत. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये त्या सागाची छाटणी करतात. त्याच्यामुळे ऊसाच्या पिकावर परिणाम होत नाही आणि झाडाचा बुंदा मात्र वाढत राहतो आणि त्याची मुळं जे आहेत, मुळं जमिनीत पाणी न्यायचं काम करतात. म्हणजे हे जे आहे ह्या पद्धतीनं जनतेचा सहभाग जर वाढला तर याच्यातून कुठेतरी आपल्याला एक स्टॅबिलिटी, एक चांगलं वातावरण मिळू शकतं. लोकसंख्येची वाढ तर रोखलीच पाहिजे. ती रोखण्यासाठी म्हणजे ती भारतासाठी जर बोलायचं झालं तर ती आता कुठेतरी स्टेबल झालेली दिसते. पण जागतिक स्तरावरती जी आत्ता भूमिका मांडली जाते, ग्रेटासारखी एक मुलगी एवढा मोठा आक्रोश करते, तिच्या पाठीमागे एवढं मोठं संघटन उभं राहतं. देशोदेशीचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती आश्वासन देतात की आम्ही हे सगळं थांबवू आणि नंतर एकत्र आले की म्हणतात आमचा देश प्रगत आहे, आमच्या देशामध्ये हे घडतच नाही. प्रगतशील राष्ट्र म्हणतात आमचा देश अजून विकसित व्हायचा आहे, हे सगळं तुमचं पाप आहे. आम्ही जर आत्ता थांबलो तर आमची प्रगती कशी होणार. त्यामुळं कोणीच थांबायला प्रत्यक्षात तयार होत नाही. त्यामुळे ही परिस्थिती आहे. पण जनतेनं स्वतःवरती नियंत्रण ठेवलं, स्वतःपुरतं प्रत्येकानं बदलायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही नैसर्गिक साधन सामुग्री जी आहे ती सगळ्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. हे सगळं जे लोकसंख्येचं अतिक्रमण चालू झालंय आणि लोकसंख्या वाढ जी होती त्याच्यामधून हे होते. पण त्याला एक सकारात्मक बाब पण ही आहे की एन्व्हायरमेंट सस्टेनेबल कम्युनिटी पण वाढते. म्हणजे जी सस्टेनेबिलिटीकडे आपण न्यायचा विचार करतो तर ती कम्युनिटी पण वाढते. पण तिचं वाढण्याचं जे प्रमाण आहे ते फारच संत गतीनं चालू. तर तो जो सस्टेनेबल कम्युनिटीचं वाढण्याचं जे प्रमाण आहे हे वृद्धिंगत करण्यासाठी युवकांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा एखाद दुसरा मार्गदर्शन काय करा, हा एक मुद्दा. आणि दुसरा एन्व्हायरमेंटल एज्युकेशन हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपल्याला आज ऑप्शनलमध्ये, जसं नागरिकशास्त्र ऑप्शनलमध्ये,
तसंच एन्व्हायरमेंटल एज्युकेशन हा सुद्धा ऑप्शनल आहे. तुम्ही शिक्षण संस्थेत काम करताय, म्हणजे शिक्षणाच्या प्रक्रियेत काम करताय, तर मला असं तुम्हाला एक रिक्वेस्ट करू वाटते की एन्व्हायरमेंटल एज्युकेशनकडे बघण्याचा जो दृष्टिकोन शिक्षण संस्थांचा आहे किंवा शिक्षण देणाऱ्या लोकांचा आहे तो बदलणं फार गरजेचं आहे आणि ते कंपल्सरी एज्युकेशन करणं गरजेचं आहे. आणि त्या एज्युकेशन संदर्भात जर काही करायचं झालं तर ते कुठल्या लेवलपासून करायला हवं. उच्च शिक्षणामध्ये पर्यावरण, मी आता शेवटच्या प्रश्नाकडून जातो. उच्च शिक्षणामध्ये पर्यावरण हा विषय सक्तीचा झालेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन नंतर ग्रॅज्युएशनला तो अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय त्याला पदवीच मिळू शकत नाही. त्यामुळं तो उच्च शिक्षणापुरता भाग संपलेला आहे. पण परत मी माझ्या पहिल्याच मताशी ठामपणे सांगतो की हा विषय माध्यमिक शिक्षणाच्या पातळीवरतीच विद्यार्थ्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. तिथं तो त्यांच्या मनावरती बिंबवणं आवश्यक आहे. एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीत शिकलेली जी पिढी आहे त्या पिढीला शिवाजी महाराज तुम्ही कधी पण विचारा ते सांगतात. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, तोरण्यावरती तोरणा किल्ला त्यांनी पहिला जिंकला, आग्र्यावरून सुटका करून घेतली, शाहिस्तेखानाची बोटं कापली आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. हे सगळं पाठ असतं. कारण त्या वयात जे होतं ना ते परमनंट मेमरीमध्ये जाऊन बसतं आणि पुढे जे आहे ते पुढचं आपलं सोयीनुसार असतं. म्हणजे पुढची मुलं इतकं सांगायला सुरुवात करतात, सर ते मागच्या वर्षीच्या परीक्षेला होतं आम्हाला, आता नाही. त्यामुळे ते हायस्कूलच्या पातळीवरती त्या मुलांच्या मनावरती बिंबणं खूप महत्वाचं आहे आणि ते कृतिशील प्रयोगातून त्या मुलांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे. हे जर झालं तर तरुण पिढी आपोआप त्या दृष्टीनं घडत राहील आणि त्याच्यामध्ये जी लोक जे अनुभव घेत आहेत आणि जे खरोखर शास्त्रीय दृष्ट्या ते परफेक्ट आहे त्याचं मॉडेल म्हणून बघायचं झालं तर ते तुम्हाला दाखवता येऊ शकतं. अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खऱ्या अर्थानं पोचायला पाहिजे. आत्ता काय होतंय, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक व्हिडिओ येतो, तो व्हिडिओ किती खरा किती खोटा काय त्याच्यामध्ये कुणी भान टाकलेलं नसतं आणि तो व्हिडिओ व्हायरल होत जातो. त्याच्यातून चुकीची माहिती युवकांच्या पर्यंत पोहोचत राहते. बऱ्याच वेळा त्या पद्धतीनं प्रयोग करायला जातात आणि फसतात. एकदा प्रयोग फसला की नाराजी येते आणि नाराजी आली की पुन्हा ते त्या वाटेला जात नाही. सीड बॉल्स आपण आता करतो, सीड बॉल्सचं सक्सेस रेशो पुन्हा आपण मोजू शकतो का? नाहीये. हे व्हायला पाहिजे खरं सांगायचं. मग हे प्रयोग जे आहेत ते माध्यमिक शाळेच्या मुलांच्या पासून आपण करायला सुरुवात केली. माध्यमिक शाळेतल्या मुलांच्याकडं असं काही सांगितलं तर त्या मुलांच्यावरती होणारा इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आणि माध्यमिक शाळेतून हा विषय ऑप्शनल न ठेवता भाषे इतकाच सक्तीचा करणं गरजेचं आहे. खाद्यपदार्थांची यादी, आपल्या भागात स्थानिक वनस्पती कुठल्या आहेत याची नावं तिथल्या पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासक्रमात यायला पाहिजे आणि ते त्या त्या जिल्ह्याच्या त्या त्या भागातल्या शिक्षकांनी प्रमाणित करून द्यायला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रभर मी एकच पुस्तक लावतो म्हटलं तर कडुलिंबाची झाडं कोकणामध्ये लावणं आरोग्याच्या दृष्टीनं खूप आवश्यक आहे हे शिकवलं तर त्या पोराच्या दारात कडुलिंबाचं झाडच कधी नीट वाढणार नाही. तो मुलगा म्हणेल मला शाळेत चुकीचं शिकवलंय. तर हे स्वातंत्र्य देऊन तिथल्या शाळांमधून तिथल्या पर्यावरणाला पोषक असणारं ज्ञान त्या मुलाच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला पाहिजे. विद्यापीठ पातळीवरती आपल्याकडे पर्यावरण अभ्यास हा विषय आहे. पर्यावरणाच्या हानी टाळण्यासाठी मागील काही वर्षापासून आपण त्याचं पुस्तक छापणं बंद करून ते आपल्या संकेतस्थळावरती मोफत उपलब्ध करून देतो. म्हणजे हे बदल आपण केलेले आहेत आणि त्या दृष्टीनं आपण जातो. दुसरा महत्त्वाचा भाग जो म्हणजे नैसर्गिक संसाधनाचं जपून वापर करण्याबद्दल जे आहे त्याच्याबद्दल सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं हे वर्ष आहे. खरं सांगायचं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा शाश्वत विकासासाठी वापर ही थीम आहे. शाश्वत विकास हीच संकल्पना आम्ही समजून घेऊ शकत नाही किंवा सांगत नाही. निसर्गाला कमीत कमी हानी पोचवून जो विकास करायचा तो शाश्वत विकास आणि त्याच्यासाठी मग त्याला शब्द फार गोंडस आणि मोठे वापरले जातात. मला म्हणजे कळत नाही की मग ते मुलांच्या पर्यंत पोचू शकतात का नाही. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रीन प्रॅक्टिसेस हा एक शब्द आहे. आता ग्रीन प्रॅक्टिसेस म्हटलं की पहिल्यांदा ग्रीन रंग, हिरवा रंग डोळ्यासमोर येतो आणि मग त्याच्या अनुषंगानं करायची एवढी कामं एवढंच येतं. त्याच्यापेक्षा सरळ शाश्वत विकास त्याची व्याख्या ही आहे आणि त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे तर नैसर्गिक संसाधनाची कमीत कमी हानी पोहोचवणारं, मग ती प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष, हे त्या मुलांच्या पर्यंत पोहोचवायला पाहिजे. एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कागदाचं आहे. आता मी सांगितलं की पर्यावरणशास्त्राचं पुस्तक आम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये ठेवलं आणि ते मुलांना वापरायला होतं. पण कागद
आज जे आम्ही कचऱ्यामध्ये कागद फेकून देतो ते कागद जर आम्ही साठवायला सुरुवात केली आणि ते रिसायकलिंगला द्यायला सुरुवात केली तर जी झाडं नवीन कागद तयार करण्यासाठी वापरली जाणार आहेत ती वाचू शकतात. हा कन्सेप्ट त्या मुलांच्या पर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि तो सोप्या भाषेत पोहोचवायला पाहिजे, त्याच्या भाषेत पोहोचवायला पाहिजे. जे शब्द तज्ज्ञांच्या लेवलला वापरले जातात तेच शब्द बॉटमला आणायचा प्रयत्न केला की खूप कठीण प्रसंग येतात, मुलांना ते पोचत नाही. तर तसं शिक्षण द्यायला पाहिजे. आता एका म्हणजे पुस्तकावरती मी लिहिलेलं आहे, विना गावणकरांचं खूप सुंदर पुस्तक आहे की अवघा देहची वृक्ष झाला. तर त्या पुस्तकातला जो रिचर्ड बेकर नावाचं व्यक्तिमत्व आहे की ज्याने जगभर खरं सांगायचं झालं तर सुरुवात केली झाडं लावणं का आवश्यक आहे सांगायची, त्या माणसाला ते का सगळं समजू शकलं. तर त्याच्या लहानपणापासून तो त्याच्या वडिलांना नर्सरी ही करत असताना बघत होता. ते पाईनचं झाड त्याचे वडील इतके एक्सपर्ट होते झाडाले की पाईनचं झाड कुठल्या बाजूनं तोडलं तर ते दुसऱ्या झाडाला हानी पोहोचवणार नाही हे सांगायचे. तर आता ते अर्बोरिस्ट म्हणून शब्द आलाय त्याला, असं ज्याला ज्ञान असतं त्या माणसाला अर्बोरिस्ट म्हणतात. अर्बोरिस्ट म्हणजे आम्ही मराठीत त्याचं केलं झाडांचा डॉक्टर. तर हा आद्य झाडांचा डॉक्टर. आता त्याचा कोर्स युरोपमध्ये चालतो, त्याचं शिक्षण घेऊन आपल्याकडे येणार आणि मग ते अर्बोरिस्ट असं करतात वगैरे आपल्या मुलांना आपण सांगणार. त्यापेक्षा त्या झाडाचं आरोग्य सांगणारा माणूस हे सोप्या भाषेत ज्यावेळेस आपल्या हायस्कूलच्या मुलाला कळेल त्यावेळेस तो त्या विषयाचा अभ्यास करायला पण जाईल. तसं पर्यावरणाबद्दल, पाण्याबद्दल, नैसर्गिक संसाधनाबद्दल हायस्कूलच्या पातळीवरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागृती व्हायला पाहिजे. महात्मा गांधींचा विचार असेल, टाटांचा विचार असेल, हे त्या वयात त्या मुलाच्या मनावर बिंबवणं आवश्यक आहे. आणि हे बिंबवण्यासाठी आमची तर मागणी आहेच. म्हणजे मी स्वतः ज्या वेळेस शक्य आहे त्या वेळेस ज्या शासकीय निर्णय घेणाऱ्या यंत्रणेच्या बरोबर चर्चा होत असताना शालेय अभ्यासक्रमामध्ये ह्या विषयाचं महत्त्व काय हे सांगतच असतो. तसं बाहेरून पण प्रसारमाध्यमातून वगैरे बाकीच्या लोकांनी पण याच्याबद्दलचं बोलायला पाहिजे की हे येणं आवश्यक आहे. पण मला माझ्या वैयक्तिक पातळीवरती जर सांगायचं झालं तर हल्ली लोकांना झाडांच्याबद्दल जाणून घ्यायला खूप छान वाटतं. लोक त्याची माहिती आवर्जून वाचतात. झाडं लावायच्या दृष्टीनं सुद्धा देशी वाणांची झाडं लावणं याच्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. त्याच्या रोपांची मागणी आवर्जून होते. आता मला शिवणची रोपं कुठं मिळतील असं लोक विचारतात. आता शिवणचं झाड मीच बघितलेलं नाही खरं सांगायचं झालं तर असं लोकांच्या मध्ये ते होतंय. मग ते विचारतात की कुठल्या नर्सरीमध्ये मिळेल. तर ह्याच्यासाठी मग आम्ही आता आमच्याकडे प्रयत्न सुरू केलेत. काही अशी झाडं, शिवणचं झाड नाही ना मिळत तर आपण आपल्याकडे रोप तयार करू. बिब्याचं झाड माझ्या आजूबाजूला इथं दिसत नाही ना तर बिब्याची झाडं लावली पाहिजे, लावूया. हे ज्याला कळतंय त्याने ते करायचं आणि लोकांच्याकडे ट्रान्सफॉर्म करायचा प्रयत्न जर केला तर ऑटोमॅटिकली ही जागरूकता वाढत राहील. तरुणांच्या मध्ये खूप मोठी ताकद आहे. ते त्या दृष्टीनं लावतातही, त्यांना फक्त चॅनलाइज करायची गरज आहे, ते करतात. इकडं सामाजिक अल्पसंख्यावाद आहे, परंतु पर्यावरणामध्ये सुद्धा अल्पसंख्याकच काम करणारी मंडळी आहेत आणि आपण इथं उपस्थित राहिलो. एकेकाळी डॉक्टर अभय बंगांना प्रश्न विचारलेला होता की इतकं आजूबाजूला विचित्र सगळं घडतंय आणि या सगळ्या काळामध्ये तुम्ही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी माणसं काम करतात, तर तुम्ही पुढच्या भविष्याकडे हे शाश्वत आणि सगळं उभं राहील कशावरून पाहताय. तर अभय बंगाने त्यावेळी फार सुंदर उत्तर दिलेलं होतं की हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, तर म्हणले की 3% आहे. नायट्रोजनचे किती आहे तर 71% असं त्यांनी ते सांगितलं. म्हणजे 3% जो ऑक्सिजन आहे जर इतकी सृष्टी जिवंत ठेवत असेल तर आम्ही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी जी लोक आहोत, एवढी सृष्टी जी आहे ती जिवंत ठेवण्याचं आम्ही काम करू. आज एकंदरीत ह्या मुलाखतीतून आम्हाला काय जाणवलं, तर आम्ही जर लोक थोडे असेल तरी पण आशावाद मोठा आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये हे ज्या निसर्ग आहे, जल, जंगल, जमीन आपण म्हणतो, तो चांगल्या पद्धतीने आपण टिकवू आणि भविष्याला पुढच्या पिढीला जे देणार आहे ते अधिक चांगलं देऊ असं वाटतं. जरी आजच्या काळात कुणाला काय ते जंगल, काय ते हॉटेल आणि काय ते डोंगर हिरवळ वाटत असेल तरी सुद्धा आम्हाला इतिहासाकडे पाहावं लागेल, संत साहित्याकडे पाहावं लागेल. तुकाराम महाराज म्हणायचे की वृक्ष वल्ले आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती, हे घेऊन हा विचार घेऊन आपल्याला पुढे चालवावं लागेल. आज आपल्या
आमचा गाव आमचा विकास मीडिया असेल, अपडेट मीडिया टीम आहे आणि किंग मेकर याच्या संवाद स्पर्शमध्ये सर आपण सहभागी झालात आणि अतिशय सुंदर असं आम्हाला मार्गदर्शन केलं. याबद्दल आम्ही या तिन्ही माध्यमांच्या वतीने आणि उपस्थितांच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुमचे आभार मानण्या अगोदर मी फक्त एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल वगैरे ते पुढचं सोडा, पण काय झाडी आणि काय डोंगर हे महाराष्ट्रातही होतं. कारण महाराष्ट्र हे दंडकारण्यानं व्यापलेला भाग होता. हे नष्ट झालेलं आहे. ते पुन्हा उभा करायचा संकल्प आपण सगळे करूया. आणि आपल्या इथं मला बोलावल्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर.